मुलांनो, आता आपण भरपूर थेरम पाहिले. बीपीटी थेरम पाहिला, कन्वर्स ऑफ बीपीटी पाहिला, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल त्याचाही कन्वर्स पाहिला आणि प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आता ह्या सगळ्यांचा आपल्याला कंबाईनली वापर करून एक्झाम्पल सोडवायचे. त्याच्यासाठी एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय गिव्हन आहे आणि कुठला थेरम आपल्याला वापरायचा आहे हे कळता येणं खूप आवश्यक आहे. सो लेट्स स्टार्ट. काय दिलंय? गिव्हन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेन्थ्स ऑफ लाईन सेगमेंट्स. Identify in which figure ray PM is the bisector of angle QPR. इथे काही ट्रायंगल्स दिलेत, ट्रायंगलच्या काही सेगमेंटच्या लेंथ दिल्यात. विथ द हेल्प ऑफ दॅट लेंथ वी हॅव टू फाइंड इट्स PM अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR. हा PM अँगल QPR चा अँगल बायसेक्टर आहे की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. आत्ताच आपण कन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी पाहिली. जर रेशो इक्वल आले, कुठले रेशो? हा रे एम साइड QR ला M मध्ये इंटरसेक्ट करतो, म्हणजे QM अपॉन MR. हा रेशो PQ अपॉन PR शी जर इक्वल आला तर हा रे PM बायसेक्टर असेल, अदरवाइज नसेल. सो लेट्स स्टार्ट. आपल्याला काय काय गिव्हन आहे? आपल्याला सेगमेंटची लेंथ दिली, आपण पहिल्या फिगरसाठी सॉल्व्ह करूयात. सो फॉर फर्स्ट फिगर गिव्हन मध्ये येणार आहे मुलांनो, पहिलं दिलंय QM इज इक्वल टू 3.5, MR इज इक्वल टू 1.5. त्याच्यानंतर दिलेलं आहे PQ इज इक्वल टू 7 अँड PR इज इक्वल टू 3. आपण पहिला रेशो घेऊयात. M QR ला 2 पार्टमध्ये डिवाइड करतो, QM आणि MR. आपण हा पहिला रेशो घेऊयात. QM अपॉन MR. लक्षात घ्या मुलांनो, PM हा बायसेक्टर दिलेला नाही. वी हॅव टू प्रूव्ह, आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. सो QM अपॉन PR इज इक्वल टू 3.5 अपॉन 1.5. तुम्हाला माहिती आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये डेसिमल नंतर जर सेम डिजिट असेल तर आपण ते इलिमिनेट करतो. 35 अपॉन 15. सो 5 7 जा 35, 5 3 जा 15. तो तुमचा पहिला रेशो आला आहे QM अपॉन MR इज इक्वल टू 7 अपॉन 3. वी कॉल्ड इट ॲज इक्वेशन नंबर फर्स्ट. दुसरा रेशो घेऊयात. PQ अपॉन PR. द व्हॅल्यू ऑफ PQ फॉर फर्स्ट केस इज 3 and value of PR is 3. This is your second ratio. Okay, from first and second these two ratios are equal. We write here in triangle, first triangle आहे आपला, in triangle PQR. त्याच्यामध्ये झाले QM upon MR is equal to PQ upon PR. हे कशावरून घेतलं आपण? फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. हे कशामध्ये घेतले फ्रेंड्स? आपण ट्रायंगल PQR मध्ये, म्हणजे ट्रायंगल PQR मध्ये QM अपॉन MR इज इक्वल टू PQ अपॉन PR. दॅट्स वाय वी राईट हियर बाय कन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम PM, of course ray PM is bisector of an angle. Which angle? Angle QPR. ओके, हे रेशो सेम आल्यामुळे हा PM अँगल QPR चा बायसेक्टर प्रूव्ह झाला. सो लेट्स कन्सिडर सेकंड वन. आपण सगळे गिव्हन लिहूयात. पहिले PR इज इक्वल टू 7, त्याच्यानंतर PQ इज इक्वल टू 10, RM इज इक्वल टू 6 and MQ is equal to 8. आपण पहिल्या दोघांचा रेशो घेऊन पाहूयात. PR अपॉन PQ is equal to 7 अपॉन 10. हे असंच राहील. वी कॉल्ड इट एज इक्वेशन नंबर फर्स्ट. दुसरा रेशो पाहूयात. दुसरा रेशो आहे RM अपॉन MQ. व्हॅल्यू ऑफ RM इज 6, व्हॅल्यू ऑफ MQ इज 8. यू हॅव टू मिनिमाइज 2 3 जा 2 4 जा. If you observe, the first ratio is 7 upon 3 and second ratio is 3 upon 4. So you write here, in triangle PQR, PR upon PQ is not equal to RM upon MQ. Therefore, PM is not bisector of angle QPR. जर हा रेशो इक्वल आला असता तो PM bisector असला असता. So we write here, therefore, ray PM is not bisector
ऑफ एन एंगल QPR. ठीक है. So let's see in the third example, given thing is PQ is 9, PR is 10, QM is 3.6 and MR is 4. So we have to take the ratio. First ratio आपण घेऊन पाहूयात. PQ upon PR is equal to 9 upon 10. याला आपण मिनिमाइज नाही करू शकणार, so we called it as equation number first. Second ratio घेऊयात. QM upon MR, value of QM is 3.6, MR is 4. न्यूमरेटर मधला जर डेसिमल काढला तर डिनॉमिनेटर मध्ये आपण 0 देतो. We have to minimize by 4. 4 9s are 4 10s are 40. So second ratio is QM upon MR is 9 upon 10. This is your ratio number second. Now in triangle PQR, पहा ट्रायंगल PQR मध्ये काय होतंय, इथे पहा PQ upon PR is equal to QM upon MR. Therefore, these two ratios are same. We write here PQ upon PR is equal to QM upon MR. We write here from first and second. Therefore, by converse of angle bisector theorem or property, therefore by converse of angle bisector theorem, what happened? Ray PM is bisector of angle QPR. ह्या सिच्युएशन मध्ये PM अँगल QPR चा बायसेक्टर आहे. सेकंड सिच्युएशन मध्ये नव्हता कारण हे रेशो इक्वल येत नव्हते. फर्स्ट सिच्युएशन मध्ये होता कारण हे दोन रेशो इक्वल आलते. ओके, लेट्स कन्सिडर in triangle MNP, NQ, this one is bisector of angle N if MN is equal to 5, PN is equal to 7, MQ is equal to 2.5. we have to find QP. याच्यामध्ये NQ बायसेक्टर गिवन आहे आणि प्रीवियस एक्झाम्पल मध्ये आपल्याला चेक करायचं होतं. हा फरक लक्षात घ्या. इथे NQ अँगल N चा बायसेक्टर दिलेला आहे. सो वी राइट हियर in triangle MNP, NQ is bisector of angle N. Therefore, by angle bisector of triangle property. What is this property? पहा, angle bisector कोण आहे? NQ. कुठले पार्ट झाले? MQ upon QP is equal to MN upon PN. Therefore, we write here MQ upon QP is equal to MN upon PN. तुम्हाला ज्या ज्या व्हॅल्यू ते आपण सबस्टिट्यूट करू. MQ ची व्हॅल्यू 2.5, QP चा आपल्याला शोधायचा आहे. MN ची व्हॅल्यू आहे 5, PN ची व्हॅल्यू आहे 7. सो लेट्स सी 2.5 into 7 डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटरला मल्टिप्लाय झाला. 5 इकडे येऊन डिवाइड झाला. QP इकडे येऊन मल्टिप्लाय झाला. ओके, सो वी राइट हियर QP इज इक्वल टू 5 1 जा 0, 5 5 जा 25, 2.5 होता. सो आन्सर येतं 0.5 into 7. Therefore, QP is equal to 7 5 जा 35. After one digit, it is a decimal. So value of QP is 3.5. Okay, so let's see next one. In triangle PQR, PM here, PM is 15, total PQ is 25 and PR 20 and NR is 8. State whether line NM is parallel to side RQ. चेक करायचे, त्यासाठी आपल्याला ह्या दोन साइडचे रेशो चेक करावे लागतील. रेशो जर सेम आले तर NM PR ला पॅरलल असेल. सो वी राइट हियर इन ट्रायंगल PQR, लेट्स सी PR कसा फॉर्म झाला मुलांनो? तुम्हाला PN शोधावा लागेल. PR फॉर्म झालाय PN प्लस NR. द रिझन इज N इज बिटवीन P and R. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. याची व्हॅल्यू आहे 20, PN तुम्हाला शोधायचा आहे, NR ची व्हॅल्यू आहे 8. सो 20 - 8 इज इक्वल टू PN. सो PN ची व्हॅल्यू येते
Pn इज इक्वल टू 20 मायनस 8 इज इक्वल टू 12. Pn ची व्हॅल्यू मिळाली. नेक्स्ट तुम्हाला इथे पण MQ शोधावा लागेल. PQ ची व्हॅल्यू दिलेली. PQ कसा फॉर्म झाला? PM प्लस MQ. The reason is that M is in between P and Q. So PQ minus PM is equal to MQ. That is MQ is equal to value of PQ is 25 minus 15 which is equal to 10. So तुम्हाला MQ ची पण व्हॅल्यू मिळाली, ती आहे 10. Now you have to check whether NM is parallel RQ or not. आता काय करणार तुम्ही Pn upon NR चा रेशो घेणार. So let's take first ratio Pn upon NR. Value of Pn जी आपण शोधली आता 12 upon 8. We have to minimize 4 3 जा 4 2 जा. पहिला रेशो तुम्हाला मिळाला Pn upon NR is 3 upon 2. We called it as equation number first. Let's see. पुढचा रेशो घ्या Pm upon MQ. Value of PM is 15. Value of MQ is 10. 5 3 is 15, 5 2 is 10. Second ratio पण आला PM upon MQ is equal to 3 upon 2. We called it as equation number second. Therefore, in triangle PQR, ह्या ट्रायंगल मध्ये काय झालंय? Pn upon NR is equal to PM upon MQ. These two ratios are same. Triangle मध्ये दोन ratios same आले. So sides are in proportion. So we write here by converse of BPT theorem NM parallel side RQ. ओके, रेशो सेम आले म्हणून सेगमेंट NM ही साइड RQ ला पॅरलल झाली. आणखी हे पुढचे एक्झाम्पल पाहूया. मेजर ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिवन. प्रूव्ह दॅट AP अपॉन BP इज इक्वल टू AQ अपॉन QC. आता फिगर्स मध्ये काय काय मेजरमेंट दिलेत? हा अँगल आणि हा अँगल 60 डिग्रीचा दिलाय. सो लेट्स स्टार्ट. वी राइट हियर इन फिगर angle APQ is equal to angle ABC. ABC both are 60 degree. That is our given. Okay, that means angle APQ is equal to angle ABC. Both are congruent angle. Therefore we write here angle APQ congruent angle ABC. हे झालं. नीट ऑब्झर्व करा, हा आणि हा कसे अँगल आहेत? हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. सो वी राइट हियर बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. 9वी मध्ये तुम्ही शिकला होता जर दोन लाईन पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कॉंग्रंट असतात. हे अँगल कॉंग्रंट आहेत आणि करस्पॉन्डिंग आहेत. दॅट्स वाय PQ पॅरलल BC. समजतंय? सो वी राइट हियर सेगमेंट PQ पॅरलल साइड BC. आलं लक्षात? ही सेगमेंट PQ BC ला का पॅरलल झाली? बिकॉज ऑफ बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. Therefore we write here in triangle ABC segment PQ parallel side BC. We apply by BPT. ठीक आहे, ही सेगमेंट थर्ड साइडला पॅरलल आहे आणि अदर दोन साइडला टू डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, म्हणजे आपण इथे BPT वापरू शकतो. Therefore we write here AP upon PB is equal to AQ upon QC. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके फ्रेंड्स, सो लेट्स सी पुढचं एक्झाम्पल पाहूयात. इन द फिगर दिस AB पॅरलल CD पॅरलल AF. तीन लाईन पॅरलल दिलेल्या आहेत. सो वी हॅव टू यूज बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स आहेत. ट्रान्सव्हर्सल. कुठल्या लाईन पॅरलल आहेत? AB पॅरलल लाईन CD पॅरलल लाईन EF आणि हा पहिला BF हा पहिला ट्रान्सव्हर्सल आणि A हा सेकंड ट्रान्सव्हर्सल. सो इथे कुठली प्रॉपर्टी वापरायची कळली तुम्हाला? 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. सो फिगर मध्ये 3 पॅरलल लाईन दिल्यात आणि x ची व्हॅल्यू शोधायची आहे. बाकीचे इंटरसेप्ट दिलेले आहेत. सो वी राइट हियर इन फिगर AB parallel CD parallel EF. Therefore by property
of three parallel lines and their transversal. हे दोन ट्रान्सवर्सल्स. You know that the ratio of intercepts made on the first transversal is equal to the ratio of intercept made on second transversal. So we write here BD upon DF is equal to AC upon CE. Therefore, value of BD is 8, value of DF is 4, value of AC is 12, value of C is X. X सापडल्यानंतर आपल्याला AE सुद्धा शोधायचा आहे. So let's see what happened by cross multiplication. 8 into X is equal to 12 into 4. Therefore, X is equal to 12 4s are 48 upon 8. So, value of X is equal to 8 6s are 48. X ची व्हॅल्यू मिळाली, X ची व्हॅल्यू आली 6. आता तुम्हाला शोधायचा आहे AE. फर्स्ट ऑफ ऑल AE कसा फॉर्म झाला ते पहा. AE is formed by the AC plus C. We write here AC plus C and C is in between A and E. AC ची व्हॅल्यू आहे 12, C ची व्हॅल्यू आहे X which is equal to 12 plus value of X is 6. So in this way we get the value of AE, that is the 18. पुढचं गणित पहा. In trapezium ABCD, side AB parallel side PQ parallel side DC. There are three sides are parallel. Okay, AP given आहे तुम्हाला. AP आहे 15, PD आहे 12, QC is 14. You have to find BQ. So we write here in trapezium ABCD, side AB parallel side PQ parallel side DC. There are three parallel sides. So we write here by property of three parallel lines and their transversals Let's see. AB parallel PQ parallel DC and AD and BC are act as a transversals. So we write their ratios. The ratios are AP upon PD. Hey, intercepts are ratio is equal to intercepts made on the second transversal, that is the BQ upon QC. Therefore 15 upon 12 is equal to BQ तर आपल्याला शोधायचा आहे. QC ची व्हॅल्यू आहे 14. Therefore BQ असाच राहू देऊ. 15 into 14 upon 12 is equal to BQ. आपण त्याला मिनिमाइज करू. 2 7 जा 2 6 जा. So your answer is BQ is equal to 15 7 जा 105 upon 6. here आपण 6 ने याला डिवाइड करूयात. 6 1 जा 6, रिमेनिंग 4 4 व 5 45, 6 7 जा 45, रिमेनिंग 3 डेसिमल, 6 5 जा 13. So value of BQ is 17.5. ठीक है मुलांना. In triangle ABC, segment BD bisects angle ABC. If AB is equal to X, BC is equal to X plus 5, AD is X minus 2 and DC is X plus 2, then find the value of X. काय दिसते पहा. In triangle ABC, BD, ray BD is the bisector of an angle ABC. So we write here in triangle ABC, ray BD is bisector of an angle ABC. Therefore by property of angle bisector of triangle, काय असते ही प्रॉपर्टी. हा रे साइड AC ला D मध्ये इंटरसेक्ट करतो. Therefore we write here AD upon DC is equal to AB upon BC. याच्या व्हॅल्यू आहेच आपल्याकडे, तर सबस्टिट्यूट करू. तर सगळ्या व्हॅल्यू फॉर्म ऑफ एक्सच्या फॉर्म मध्ये आहेत. सो वी राईट हियर व्हॅल्यू ऑफ AD इज
x minus 2 upon x plus 2 is equal to x upon x plus 5. So by cross multiplication, x minus 2 into x plus 5 which is equal to x inside bracket x plus 2. Bracket open करूयात. x into x, x square, x into 5 plus 5x minus 2 into x minus 2x minus 2 into 5 minus 10. मल्टिप्लिकेशन मध्ये एक टर्म निगेटिव्ह, सगळं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह होतं, which is equal to x into x, x square, x into 2, 2x. So let's see, both side x square get cancel. Here 5x minus 2x, it's 3x minus 10 is equal to 2x. Therefore 3x प्लस 2x LHS ला येऊन मायनस झाला, मायनस 10 RHS मध्ये गेल्यावर प्लस झाला. 3x minus 2x it's x and value of x is 10 आणि हेच आपल्याला शोधायचं होतं. पुढचं एक्झाम्पल पाहूया मुलांनो. हे ऍक्टिव्हिटी बेस आहे. इन फिगर x is any point in the interior of the triangle. Point x is joined to the vertices of triangles. Okay, let's see. X is the point which is present interior side of the triangle and it get joined by the vertices of triangle. The name of triangle is DEF. We join DX, EX and FX. Okay, so segment PQ, let's see, PQ parallel segment DE, segment QR parallel segment EF. Fill in the blanks to prove that segment PR parallel segment DF. मुलांना टेक्स्टबुक मध्ये थोडीशी मिस्टेक झाली. इन्स्टेड ऑफ DF there is a DE. You make it correction. इथे DF दाखवायचं आहे आपल्याला. ओके, सिच्युएशन कळली. तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस दिले, तुम्हाला फक्त फिल इन द ब्लँक्स भरायचे आणि शेवटी प्रूव्ह करायचं सेगमेंट PR पॅरलल सेगमेंट DF. ओके, सो लेट्स सी. इन ट्रायंगल XDE सेगमेंट PQ पॅरलल DE. लेट्स सी, आपण पहिला ट्रायंगल हायलाइट करूयात. XDE, दिस वन XDE. ह्या ट्रायंगल मध्ये PQ पॅरलल DF गिवन आहे, सो इथे BPT यूज करू शकतो आपण. लेट्स सी, BPT मध्ये काय येणार आहे, त्यांनी सुरुवात करून दिलेली आहे. सुरुवात आहे XP अपॉन PD विच इज इक्वल टू, त्यांनी खालचा QE दिले, मग काय राहिलं XQ. मुलांनो, आपण BPT ज्यावेळेस वापरायचो त्यावेळेस हा जो तुमचा ट्रायंगल ABC असेल आणि DE पॅरलल BC असेल, D and E are the point on the side AB and AC respectively. At that time AD upon DB is equal to AE upon EC. हेच आपण इथे वापरले. कसं वापरले? XP upon PD is equal to XQ upon EQ. ठीक आहे. They called it as equation number first by basic proportionality theorem. दुसरा ट्रायंगल घेतलाय. The name of triangle is XEF. Let's see, XEF. ह्या ट्रायंगल मध्ये QR पॅरलल EF दिलेला आहे. That's why XQ upon QE is equal to XR upon RF. कळतंय? इथे पण बेसिक प्रोपोर्शनल थेरम वापरतोय. आपल्याला घ्यावा लागेल हा पूर्ण XQ upon QE. XQ upon QE is equal to XR upon RF. XR upon RF. Okay? We called it as equation number second by basic proportional theorem. If you observe equation number first and second carefully, let's see. XP upon PD is equal to XQ upon QE. This XQ upon QE is equal to XR upon RF. That's why from first and second, first ratio second equal, second ratio third equal, so first ratio equal to the third, transitivity. So we write here XP upon PD is equal to XR upon RF. पहा बरं, हा रेशो कुठे आहे? हा रेशो आहे, लेट्स सी, XP upon PD is equal to XR upon RF. That means in triangle XDF, two sides are in proportion. That's why this segment PR is parallel to DF. That's why they directly write segment PR parallel DF by converse of BPT, because the sides are in proportion, and that's why we take PR parallel to DF. Okay. आपण आता प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं लास्ट एक्झाम्पल पाहतो, दॅट इज 11th. In triangle ABC, ray BD is the bisector of angle ABC. Ray CE is bisector of angle ACB. If segment AB congruent segment AC, then prove that ED parallel BC. ठीक आहे, फक्त स्टेटमेंट दिलेले आहे, आपल्याला क्वेश्चन आहे, आपण फिगर ड्रॉ करूयात. दिस इज अ ट्रायंगल ABC. ray BD is the
बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. ओके, त्याच्यानंतर रे सी म्हणजे सी पासून जाणारा, दिस इज अ ई. रे सी इज द बायसेक्टर ऑफ अँगल ए सी बी. ठीक आहे. सेगमेंट ए बी, दिस वन ए बी कॉन्ग्रँट ए सी, हे गिवन आहे. वी हॅव टू प्रूव्ह दॅट ई डी दिस वन पॅरलल टू बी सी. ठीक आहे. काय दिलं कळलं, ट्रायंगल ए बी सी आहे. बी डी इज द बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी, सी इज द बायसेक्टर ऑफ अँगल ए सी बी, अँड वी हॅव टू प्रूव्ह दॅट सेगमेंट ड्रॉ करावे लागेल आपल्याला ई डी पॅरलल बी सी. सो वी डिस्क्राइब द फिगर. इन ट्रायंगल ए बी सी, रे बी डी इज बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. आता पहा, ट्रायंगलमध्ये बी डीला बायसेक्टर दिला आहे, तर आपण प्रॉपर्टी वापरणार आहोत. बाय प्रॉपर्टी अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. सो वी राईट हिअर बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. लेट्स सी, अँगल बायसेक्टर कुणाचा आहे, ए बी सीचा. बी डी हा कुठल्या साईडला इंटरसेक्ट करतो, ए सीला. कुठल्या पॉईंटमध्ये, डी. सो तुम्हाला ही प्रॉपर्टी माहीत आहे. आपण काय लिहिणार, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी, कॉल्ड ॲज इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे. त्याचप्रमाणे सी इज ऑल्सो अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए सी बी. वी राईट हिअर रे सी इज बायसेक्टर of angle ACB. Therefore, by property of angle bisector of triangle. So इकडे पहा, CE साइड AB ला E मध्ये इंटरसेक्ट करतो. तो मग तुम्ही ही प्रॉपर्टी वापरणार कसं, AC अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन EB. AE upon EB. We called it as equation number second. ठीक आहे. आपण इनिशियली बायसेक्टर पासून सुरुवात केली. तुम्हाला अजून एक गोष्ट गिवन आहे, सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC. लेट्स सी, वी राइट हिअर सेगमेंट AB congruent segment AC. It is a given and we called it as equation number third. Let's see. फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्व केलं, तुमची अशी गोष्ट लक्षात येईल, फर्स्ट इक्वेशनच्या LHS मध्ये डिनॉमिनेटर BC आहे, सेकंड इक्वेशनच्या LHS मधला डिनॉमिनेटर BC आहे, आणि आपल्याला थर्ड इक्वेशन सांगतं आहे AB आणि AC सुद्धा इक्वल आहेत. ओके. मग फर्स्ट, सेकंड आणि थर्ड वरनं आपण असं म्हणू शकतो, ह्या फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनचे LHS तर सेम आहे, आणि ज्या दोन इक्वेशनचे LHS सेम असते डेफिनेटली त्याचे RHS सुद्धा सेम असते. सो वी राईट हिअर, कळतंय मुलांनो, फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड BC BC तर सेम दिसतोय. थर्ड इक्वेशन सांगतं AB आणि AC सेम आहेत, AB AC पण सेम आहेत आणि BC पण सेम आहेत, म्हणजे पूर्ण हा रेशो सेम आहे, म्हणजे फर्स्ट आणि सेकंडचे LHS सेम, दॅट्स वाय RHS ऑल्सो सेम. वी राईट हिअर AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन EB. दॅट इज, आपण याला प्रॉपरली लिहूयात, AE अपॉन EB is equal to AD upon DC. We called it as equation number 4th. ओके. आता पहा मुलांना काय झाले, पहा AE upon EB is equal to AD upon DC. आता आपण ED जर जॉईन केली, ऑलरेडी आपण डॉटेड लाईन तिला जॉईन केलेलीच आहे. सो वी राईट हिअर इन ट्रायंगल ABC. आता 2 मिनिटं बायसेक्टर पूर्णपणे विसरून जा. आता फक्त ट्रायंगल ABC मध्ये पाहूयात. सो लेट्स सी, पाहिजे तर मी तुम्हाला सेपरेट फिगर ड्रॉ करून दाखवते. इन ट्रायंगल ABC हा आहे ED. ओके. इन ट्रायंगल ABC याच्यामध्ये काय होतंय पहा, AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन DC. हे आलंय फ्रॉम फोर्थ मधून. आता पहा, जर ट्रायंगलमध्ये दोन साइड proportional असतील, means if two sides get divide equally in the ratio by segment ED, then definitely this segment ED parallel to the third side. That is the by converse of BPT theorem. So we write here by converse of BPT theorem ED parallel BC. Okay.